गलिच्छ टीका योग्य नाही असंही शरद पवार यांनी सुनावलेलं आहे। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधही व्यक्त केलेला आहे। पाहुयात पुढची बातमी। अजित पवार यांनी एक इशारा दिलाय अशी ही बातमी आहे, कारण अजित पवार यांनी आज त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना थेट इशारा दिलेला आहे। नेमून दिलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांना जावंच लागेल, इच्छा नसेल तर तसं स्पष्टपणे सांगा, तुम्हाला जबाबदारीमधून मुक्त केलं जाईल असंही अजित पवार यांनी सुनावलंय। दिलेल्या जिल्ह्यामध्ये जा, तिथल्या समस्या समजून घ्या, जाणून घ्या, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्या जिल्ह्यांमध्ये जाऊ नका असंही अजित पवार यांनी सुनावलंय। ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल। ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, त्या दिवशी तर जावंच लागेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल। माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या। तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भामधल्या राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांचे